नमस्कार सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅच्युटी मिळण्यासाठी किती वर्षाची सेवा असणं गरजेचं आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. चला तर मग आता आपण आपला सविस्तर व्हिडिओ बघूयात. आता 5 नाही तर 1 वर्षामध्ये मिळणार आहे ग्रॅच्युटी. काय आहे नवीन कायदा ते आता आपण बघणार आहोत. सरकारने देशातील कामगार कायद्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे कायदे 21 नोव्हेंबर पासून देशभरामध्ये लागू करण्यात येणार आहेत. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 29 जुने कायदे फक्त 4 नवीन कायद्यामध्ये विलीन केले आहेत. या सुधारणांमधील एक प्रमुख बदल म्हणजे ग्रॅच्युटीशी संबंधित आहे. आता फक्त 1 वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅच्युटीचे फायदे हे उपलब्ध असणार आहेत. पूर्वी ग्रॅच्युटीसाठी पात्र होण्यासाठी 5 वर्ष काम करणं गरजेचं होतं, पण नवीन नियमानुसार निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना देखील फक्त 1 वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युटी मिळणार आहे. त्यांना आता 5 वर्ष वाट पाहावी लागणार नाही. निश्चित मुदतीचे कर्मचारी म्हणजे जसे कर्मचारी जे निश्चित कालावधीसाठी किंवा विशिष्ट प्रकल्प पूर्ण होईपर्यंत नियुक्त केले जातात. नवीन नियमानुसार कंपन्यांना आता त्यांच्या मूळ पगाराच्या किमान 50% रक्कम राखणे आवश्यक असणार आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या PF सह ग्रॅच्युटीची रक्कम ही वाढणार आहे. नवीन नियमानुसार निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखेच सर्व फायदे मिळतील, जसे की रजा, वैद्यकीय सेवा आणि सामाजिक सुरक्षता. त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखेच वेतन आणि सुरक्षाही मिळणार आहे. सरकारला आशा आहे की यामुळे कंपन्यांना कंत्राटी कामगारांना कामगार ठेवण्याऐवजी थेट कामावर ठेवण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. ग्रॅच्युटी म्हणजे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कठोर परिश्रम किंवा दीर्घ सेवेच्या बदल्यात आर्थिक लाभ देत असते. पूर्वी ही पेमेंट 5 वर्षांनी दिले जात होते, परंतु आता ते फक्त 1 वर्षात दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा आर्थिक फायदा असणार आहे, कारण त्यांना कंपनी सोडताना किंवा निवृत्त झाल्यानंतर संपूर्ण ग्रॅच्युटी रक्कम एकाच वेळी मिळणार आहे. हा कायदा देशातील सर्व कारखाने, खाणी, बंदरे, तेल क्षेत्रे आणि रेल्वे यांना लागू होतो. आता ग्रॅच्युटीची रक्कम ही कशी काढली जाते त्या संदर्भातला आपण थोडक्यात त्याचा फॉर्म्युला बघणार आहोत. ग्रॅच्युटीची रक्कम म्हणजेच गेल्या महिन्याचा पगार गुणिला 15/26 गुणिला सेवेची वर्ष. गेल्या महिन्याच्या पगारामधला मूळ वेतन आणि महागाई भत्ता समाविष्ट असणार आहे. समजा एखाद्या कर्मचाऱ्याने एका कंपनीमध्ये 5 वर्ष काम केले आणि त्याचा शेवटचा मूळ वेतन आणि DA एकत्रितपणे 50,000 होते. त्याची ग्रॅच्युटीचा फॉर्म्युला असा असणार आहे: 50,000 गुणिला 15/26 गुणिला 5 म्हणजे अंदाजे 1.44 लाख रुपये. ग्रॅच्युटी कालावधी 1 वर्षापर्यंत कमी केल्याने निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. अशा कर्मचाऱ्यांचे करार बहुतेकदा 5 वर्षांपेक्षा कमी काळ टिकतात. जर त्यांचा कार्यकाळ त्यापूर्वी संपला असता तर त्यांना ग्रॅच्युटीपासून वंचित ठेवले गेले असते. आता 1 वर्षाच्या कालावधीसह अधिक कंत्राटी आणि निश्चित मुदतीचे कर्मचारी या दीर्घकालीन लाभासाठी हे पात्र असणार आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.